माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवीत जागर सण वार उत्सव मध्ये आपण गोरस हरण कथेचा सारांश बघूया. ओव्यांमधून अभिवाचनातून. श्रीकृष्णाने गोकुळात गोरस चोरून खाण्याकरिता अनेक प्रसंग ज्या ज्या युक्ती केल्या त्यातील एक प्रसंगाचे या प्रकरणात वर्णन केले आहे. श्री विघ्नराज विधिजापद सद्गुरूचे वंदीन याविन मणी सजन रुचे. नानावतार धरी एक अनेक जाला मी सर्वदा शरण दीनतया उजाला. जो ब्रह्मरूप अवतार बहुधरितो नाना रूपे स्वजन सेवन उद्धारी करीतो. तो भूभार वारन दशांतील आठवा हो नंदालय प्रगटतो हरी आठवा हो. व्रज मुलांस गोपाळ पालतो निज सुखे विविधा परी खेळतो. ठकुनी गोपवधू रस घेतसे चपळतो मन चोरुनी नेतसे. बये वेद वर्षाची या बालकाची कशी कीर्ती ऐका जगत पालकाची. सवे सौंगडे ते वरे शिकविले सदा माधवे गोरसा शोकविले. जे शोकले गोप किशोर साची ते आणि ती पाळत गोरसाची. गेले असे गवळणी त्या जळाला तो येती गोपाळ तया स्थळाला. संपूर्ण भाग्योदय होय जीचा तिच्या घरा येसूत नंदजीचा. जो चिंतने सर्व भया हरितो ऐका पुढे काय करी हरितो. लोटोनिया गे कपाट हाते पाये पुढे ऊर्ध्वतया गृहाते. शिंक्यावरी पात्र दिसे पयाचे आरंभिले साधक हो तयाचे. दुरुस्त तो यज्ञही बहु सुचवितो पाटावरी पाट हरी रचितो. त्यावरी स्थापुनी गोप जाला त्याच्या गळा आपण रूढ झाला. पात्रापयाच्या करी मोहरीने पाडुनिया छिद्रतया हरीने. घटाघटी वाजती ते धरोनी आच्छा दिले अंबरसावरोनी. मग करवदनासी घट्ट दोन्ही करूनी कवळिता तय पयधारा ओंजळीने वरुनी. ढळमळ करी शिंके कंप येतेने शिराला अवघड घडले हे साधनी श्रीधराला. असा श्रीहरितो पयाला पिता हे तळी सौंगडे त्याजला ओ पिता हे. अशा माझी येतेथ ते गोप जाया तेने रोधिला मार्ग नेदीच जाया. तदा माधवे अंतरी आठविले मुखी दुग्ध होते बरे साठविले. मुकुंदासी गोपी धराया निघाली तिच्या लोचना दुग्ध पुंको निघाली. गोपनंगंदा नेत्र पुसे कराने गंतव्य केले मुरलीधराने. ऐसा टकी जो व्रज अंगनासी रक्षु म्हणे तो मुनी सज्जनासी. दारा दारा येत सांगो जनासी चोळी चोळी पल्लवे लोचनासी. काळा काळा नातळे चिंतरोनी गेला गेला बाळ चोरी करोनी. काळा रूपे अंतरी हात साच साची बोले चोरटा दिसाच. नाही शंका मानसा माझी आला माझ्या नेत्री घातले हो पयाला. व्रजवधू मग तेथे पावली या समजती अगई म्हणती कैसी पातली या समजती. वय तरी लघु वर्ष वेदसीमा वयाची ठकविती परिथोरा हे असे मावयांती. जैसे मुले आणि कसान माना तैसाची हा हे सदृश्यान माना. केला भटाचा अपमान साचा आहे बहु कातर मानसाचा. हा धाकुटा परी बहुवंश नष्ट बाई
पाजा हळूच करी सोडून वत्स गाई, जावे पयासही न घेऊनी वेठ काम्या, बैसा म्हणे निज घरात उभ्या रिकाम्या. गेहामध्ये चोर तैसा वागे, आता याते गोरसा लांब वागे. आम्हा काही आकळना हरितो, संतोषो की तो शोना हरितो. ठाकुनी गेल्यावरी पूतना नारी, मिळोनी तेथे अंगणेत नारी. परस्परे बोलती वाक प्रहारी, सारे तया कृष्ण भवा प्रहारी. अशी कौतुके शेषशाही करीतो, करी कथेने अविद्या हरितो. कथेच्या रसे शुद्ध केले मनाला, करी माझे या तारिले वामनाला. करी माझी या तारिले वामनाला.